शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. त्यांनी म्हटलंय, सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. ऊसाच्या बाबतीत मी माहिती घेतली. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल. सरकार बळीराजाचं आहे, त्यामुळे त्याचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल. सरकारने नियमांच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. NDRF, HDRFचे नियम बाजूला ठेवून आपण मदत केली आहे. 2 हेक्टरच्या जागी 3 हेक्टरची मदत केली. महाविकास आघाडीच्या सरकारने जे नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना इन्सेंटिव्ह 50,000 घोषणा केली होती, तो पण आम्ही दिला. सततच्या पावसाने झालेली नुकसान भरपाई आपण देतो. पीक विमा योजना 1 रुपयांमध्ये दिली. शेतकऱ्याच्या बाजूचं हे सरकार आहे. शेतकऱ्यांना 12,000 वर्षाला मिळतात. केंद्र सरकारच्या धोरणामुळे मदत केली जाते. सगळे मंत्री आमदार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. ऊसाबाबतीत देखील सरकारचं धोरण आहे त्याप्रमाणे आणि कारखानदारांचा जो प्रॉफिट शेअरिंगचा फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांचं देय आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. यासाठी एक कमिटी नेमलेली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, कोल्हापूर. नाही, ऊसाच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतली. शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल. कारण आतापर्यंत शेतकऱ्यांना सरकारने नियमाच्या बाहेर जाऊन मदत केलेली आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की NDRF, HDRFच्या सगळे नियम बाजूला ठेवून दुप्पट आपण मदत केली. 2 हेक्टरची 3 हेक्टर आपण मदत केली. त्याचबरोबर मागच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जे नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना इन्सेंटिव्ह 50,000 घोषणा केली होती, परंतु आपण दिला तो. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण कायम नुकसानी धरलं आहे. पीक विमा योजना 1 रुपयामध्ये आपण दिली. म्हणून शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचं जे मोदी साहेबांचे 6,000 रुपये वर्षाचे आहेत शेतकऱ्यांना जे देतात, त्याच्यामध्ये आणखी आपल्या सरकारने 6,000ची भर टाकली. म्हणजे शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळणार. त्यामुळे शेतकऱ्याचं हे सरकार असल्यामुळे या ऊसाच्या बाबतीत देखील जे केंद्र सरकारचं धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे आणि त्याचबरोबर जे काही कारखान्यांचं प्रॉफिट शेअरिंग जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे जे देय आहे ते शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. आणि सातत्याने खासदार देखील यासाठी पाठपुरावा करत आहेत. धैर्यशील आहेत. आमचे मंडलिक आहेत, सगळे आमदार आहेत, सर्व लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत सगळे लोक. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सरकार सोडणार नाही. आणि त्या बाबतीमध्ये एक समिती देखील जिल्हाधिकाऱ्याच्या पातळीवर नेमलेली आहे. त्याच्या देखील बैठका मला वाटतं झालेल्या आहेत. आणि शेवटी शेतकऱ्यांचं हित हे सरकारचं धोरण आहे, हे सरकारची भूमिका आहे. अंबाबाईचं दर्शन झालं, अतिशय श्रद्धेने, भक्तिभावाने दर्शन झालं, समाधान झालं. आणि अंबाबाईकडे काय म्हणायचं, अंबाबाईला माहीत आहे या राज्यावरची सगळी अरिष्ट संकट दूर होऊ दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ द्या, शेतकरी, कष्टकरी, बळीराजा यांच्यावरचं सर्व संकट दूर होऊ दे आणि राज्यामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, समाधान, आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना केलेली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातले कारखाने बंद राहतात. मोठ्या प्रमाणात इतर जे घटक आहेत अवलंबून असणारे ते घरी बसलेले थांबलेले आहेत. कशा प्रकारे सरकार तोडगा काढणार आहे? नुकसान बिलकुल सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. राजरेटी महामार्ग रोखणार आहेत. शेवटी जरा जास्त तुम्ही फक्त सांगितलं सगळ्यांना महामार्ग